मागे थोडासा इश्यू झाला, आपल्या विरोधी पक्षांनी थोडीशी साफसफाईचा इश्यू केला होता, परंतु कंटिन्यू साफसफाई चालू आहे. आमचं निगराणी आहे. अमृता मॅडम स्वतः येऊन बघतायत. साफसफाईचा काय सध्या मुद्दा नाही आहे, परंतु आज जर तलावाची परिस्थिती बघितली तर ती खरीच दैनंदिन आहे. 4 दिवस झाले आम्ही मासे मरण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे एक कारण आहे की गरमी वाढलेली आहे, हे पण आपण सांगू शकतो. पण गरमीने कासव मरत नाही हे तर सगळ्यांना माहीतच आहे. आज 9 कासव मेलेले आहेत तिकडे, तर थोडासा आम्हाला पण संशय येतो की कोणी मुद्दामून हे काही करतं का, की काय आहे. त्यांना ती सवयच आहे. केलेल्या साफसफाईवर साफसफाई करतो हे दाखवणं, ती त्यांना सवय पडून गेलेली आहे. तर याच्यात आम्ही काहीच नाही करू शकत. आम्ही आमचं काम चालू ठेवणार. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या आपण विरार पूर्व प्रभाग क्रमांक 4 स्टेशन परिसर जे टोटाळे तलाव आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित आहे. आज शनिवारचा दिवस आहे. आपण इकडे आलो होतो आणि आपण पाहिलं होतं की या तलावामध्ये अनेक मरून गेले होते, कारण की या ठिकाणी काही दिवसापासून साफसफाई नाही झाली होती असं लोकांचं म्हणणं होतं. काय कासव होते ते सुद्धा मरून गेले होते. पण आता या ठिकाणी आता नगरसेवक, इकडचे स्थानिक नगरसेवक यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली आणि आपण त्यांच्याकडे प्रश्न विचारणार आहे की कशा प्रकारे अशी अवस्था होते. दुसऱ्या ठिकाणी आपण पर्यावरणाला लक्षात घेऊन सर्व ठिकाणी साफसफाई करत आहे. स्टेशन परिसर आपण सफाई करत आहे. तर हा इकडे एक गणपती तलाव आहे असं मान्यता आहे. इकडे मोठे मोठे गणपती विसर्जन होतात, तर ह्या ठिकाणी साफसफाई का नाही झाली, या सर्व प्रश्न आता आपण थेट नगरसेवक आणि तिकडचे बहुजन विकास आघाडी पक्षाचे जे आता सत्ताधारी आहेत त्यांना आपण विचारणार आहे. सध्या आपल्या बरोबर इकडचे स्थानिक कार्यकर्ते काय बोलणार. सागरजी, आपण या परिसरातले कार्यकर्ते आहे. ज्या प्रकारे आपण अवस्था पाहिली अतिशय दुर्मिळ, म्हणजे पाणी घाण झालेलं आहे, मासे मेलेले, काय सांगणार. पहिली गोष्ट, आता आम्ही एक बरेच दिवसापासून इकडे रेग्युलर येतोय साफसफाई, आणि आपले कर्मचारी पण रेग्युलर साफसफाई करतात. तरी आम्हाला निदर्शनास येते की इकडे मुद्दामून कोणतरी मासे सुद्धा मरत चालले आहेत आणि पाण्याचा जो एक वेगळा स्मेल येतोय, त्याच्यामुळे ह्याच्यात कोणतरी मुद्दामून काय लिक्विड वगैरे असं काय, त्याची आम्ही टेस्टिंग करणार आहेत पाण्याची आणि लॅबमध्ये ते पाठवणार आहेत आम्ही. कारण की पाण्याचा स्मेल पण वेगळा येतोय आणि पहिला असा स्मेल कधीच नव्हता पाण्याचा. त्याच्यामुळे मासे सुद्धा मरत चाललेत आणि साफसफाई तलावाची रेग्युलर करतायत. कारण की आम्ही इतके दिवस झाले रेग्युलर तलावावर येतोय आणि आपले नगरसेविका मॅडम पण रेग्युलर येत आहेत तलावावर. काय सांगणार चोरगे, आपण तर मॉर्निंग वॉकला सतत इकडे येत राहतात, आपलाच प्रभाग आहे म्हणून आपण लक्ष देत राहतात. गेल्या काही दिवसा अगोदर पण इकडे एक परिस्थिती उपस्थित झाली साफसफाईवरती, आणि आता सेम परिस्थिती, आता तलावामध्ये मासे मेलेले, काय सांगणार. सर्वप्रथम म्हणजे आमचा मॉर्निंग वॉक ग्रुप इथे आहे. गेले ज्या वेळापासून ही परिक्रमा सुरू झाली तेव्हापासून हा आमचा ग्रुप आहे आणि सकाळी आमचं आणि या तलावाचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळे याच्याशी एक फार ऋणानुबंध आमचे आहेत. त्यामुळे इथे काही झालं तरी आमच्या जीवन, पण मागच्या काही काळामध्ये ज्यावेळी प्रशासकीय राजवट होती त्यावेळी थोडंसं दुर्लक्ष केलं गेलं इथे, आणि त्यामुळे आज जी आपण अवस्था आज बघतोय ती अवस्था त्यामुळे झालेली आहे. परंतु त्यानंतर निवडणुका झाल्या, आपल्या बहुजन विकास आघाडीचे महापौर बसले आणि मग ह्या विषयाला त्यांनी हात घातला. कारण आपले सभागृह नेते प्रफुल्ल साने सुद्धा आमच्या या ग्रुपचे, म्हणजे त्यांनीच तो ग्रुप फॉर्म केलेला आहे. दत्ता सानेपासून सगळेजण इथे मॉर्निंग वॉक ग्रुपसाठी यायचे आणि त्यामुळे ह्या तलावावर विशेष त्यांचं प्रेम आहे. मागे थोडासा इश्यू झाला, आपल्या विरोधी पक्षांनी थोडीशी साफसफाईचा इश्यू केला होता, परंतु कंटिन्यू साफसफाई चालू आहे. आमचं निगराणी आहे. अमृता मॅडम स्वतः येऊन बघतायत. साफसफाईचा काय सध्या मुद्दा नाही आहे, परंतु आज जर तलावाची परिस्थिती बघितली तर ती खरीच दैनंदिन आहे. कारण काय असतं की एक तर हा जाणारा ओव्हर ब्रिज आहे, लोक वरून त्याच्यावरून कचरा, घराची फुलं हे तर टाकतातच, त्यामुळे पाणी दूषित होते. आणखीन लोकच इथे घरातले उरलेलं अन्न माशांना टाकायला येतं, ते सुद्धा एक वाईट आहे. लोकांनी सुद्धा याच्यावर थोडंसं जागरूक राहायला पाहिजे. आणि आज जी परिस्थिती आहे की ज्याप्रमाणे मासे मरत आहेत, तर लवकरात लवकर मला तरी वाटतं फाउंटन आपला चालू करायला पाहिजे. कारण ऑक्सिजनचं प्रमाणसुद्धा यामुळे कमी होतं आणि पाण्यामध्ये सुद्धा असं केमिकलसारखा एक लहर दिसतोय. म्हणजे कोणीतरी जाणून बुजून काहीतरी इश्यू व्हावा म्हणून कदाचित हा केमिकल वगैरे टाकलेला आहे का, हा सुद्धा एक प्रश्नाच आहे. परंतु आता माननीय महापौरांच्या कानावर आम्ही घातलेला आहे. या बाबतीत लवकरात लवकर आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल. कारंजेही चालू झालं तर मला वाटतं ऑक्सिजनचं प्रमाणही पाण्यात वाढेल आणि पुन्हा एकदा व्यवस्थित होईल.
चोरगे मॅडम, आपण एक नगरसेवक आहे आता सध्याचे ह्या प्रभागाचे, आणि इकडे दोन मोठे नेते म्हणजे एक सभागृह नेता आणि महापौरांचा वॉर्ड आहे, आणि त्या वॉर्डची परिस्थिती आपण पाहताय कशा प्रकारे आहे, काय करणार पुढे, कशा प्रकारे आता जे मासे मेले आहे, इकडची अवस्था घाण परिसरामध्ये तब्दील झालेली, त्यावरती काय लक्ष असणार आहे पुढे? खरं तर आम्ही निवडून आल्यापासून आमचं लक्ष या तलावावर आहे. म्हणजे माझं पण रेग्युलर येणं आहे, माझे मिस्टर पण येतात आणि इकडचे स्थानिक जे तलावावर येतात त्यांच्याकडून पण मला सगळं डिटेल मिळते. तर त्या अनुषंगाने जे मेन कारण जे आहे तलावाचं त्याची पण आता दुरुस्ती चालू आहे. 4 दिवसात ते कारंजे पण बसवण्यात येईल, जेणेकरून ऑक्सिजनचं प्रमाण पण वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही नेहमी बघतो, पण त्यापेक्षा आता 4 दिवस झाले आम्ही मासे मरण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे एक कारण आहे की गरमी वाढलेली आहे, हे पण आपण सांगू शकतो. पण गरमीने कासव मरत नाही हे तर सगळ्यांना माहीतच आहे. आज 9 कासव मेलेले आहेत तिकडे. तर थोडासा आम्हाला पण संशय येतो की कोणी मुद्दामून हे काही करतं का, की म्हणजे समोरच्या पार्टीला बदनाम करण्यासाठी, असा आम्हाला संशय येतो आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही तलावाचं पाणी देखील टेस्टिंगसाठी पाठवणार आहोत, पोलिसांशी देखील संपर्क करणार आहोत आणि याच्या मागचं कारण काय आहे त्याचे आम्ही शोध लावणार आहोत. पण पाणी आता रिसायकल होणार का? ज्या प्रकारे पाणी संपूर्णपणे दूषित झालेलं, तर पाणी आपल्याला काढून आता नवीन पाणी पावसाळा लागेल तर येऊ शकतो. हा, त्या अनुषंगाने आम्ही आपल्या महापौर साहेबांशी आणि आपले सभागृह नेते प्रफुल्ल साने ह्या दोघांचं लक्ष आहेच, आणि त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत की आपल्याला हे पाणी रिसायकल करावं लागेल. कारण आजची जी अवस्था आहे ती खरोखरच दयनीय दिसते. म्हणजे ते मासे मरून त्याचं दुर्गंधी पण यायला लागली आहे. तर आता रिसायकल करण्याची गरज आहे आणि आम्ही ते पण करणार आहेत. साफसफाईचं म्हणणार तर हल्ली रोज रेग्युलर साफसफाई 2 म्हणजे आपले सफाई कामगार इकडे हजर असतात आणि ते रेग्युलर साफसफाई करतात. तो कुठचाच इश्यू नाही आहे. फक्त जनतेला मला एवढंच सांगावंसं वाटते की जसं तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवतात, तर घरातली घाण काढून तुम्ही हा तलाव हे एक म्हणजे सगळ्या आबालवृद्धांसाठी एक करमणुकीचं साधन आहे तलाव हे. तर तिथे तुम्ही ही घाण आणून टाकू नका. तुमच्या घराच्या आसपास डस्टबिन नसतील तर एखाद्या बाजूच्या डस्टबिनमध्ये किंवा कोपऱ्यावर टाका. पण तलावात आणि पाणी पिऊन रिकामी बाटल्या देखील तलावात फेकल्या जातात. तर नागरिकांनी पण थोडं सहकार्य आम्हाला करायला पाहिजे. फक्त हे एकट्या लोकप्रतिनिधींचं किंवा महानगरपालिकेचंच काम नाहीये, तर नागरिकांचं पण तेवढं सहकार्य हवं आहे. त्यांनी पण मदत करावी आणि जर समोर कोणी दिसत असेल टाकताना तर त्याला हटकणं आणि त्याला 4 गोष्टी सांगणं पण नागरिकांचं काम आहे. तर तेवढं आम्हाला नागरिकांचं पण सहकार्य हवं आहे. मार्शल का नाही बसवत तुम्ही या ठिकाणी? जी आता गरजेची गोष्ट आहे, मार्शल 2 राऊंड अप केला पाहिजे का? अगर चुकीचं काही गोष्ट करतं तर इमिजिएटली त्याला रोखता येईल. आता आम्ही मार्शल पण बसवणार आहोत. 2 मार्शल ह्या तलावासाठी आम्ही नेमणूक करणार आहोत. आता ह्या सोमवारपासून ते पण होईल आणि मार्शल ठेवणार. पण मार्शल बरोबर नागरिकांनी पण थोडंसं जागरूक राहून स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पाहिजे, तर आपलं विरार स्वच्छ राहील. कारण उद्या रविवारी परत भाजपा इकडे येऊन स्वच्छता मोहीम राबवणार आणि परत तुमच्यावरती आरोप लागणार. नाही, ते आता काय आहे, त्यांना ती सवयच आहे. केलेल्या साफसफाईवर साफसफाई करतो हे दाखवणं, ती त्यांना सवय पडून गेलेली आहे. तर ह्याच्यात आम्ही काहीच नाही करू शकत. आम्ही आमचं काम चालू ठेवणार आणि नेहमी तुम्हाला हा तलाव परिसर स्वच्छ दिसेल ह्याच्याकडे आमचं जास्त लक्ष असणार आहे. बघितलं ज्या प्रकारे मॅडम यांनी नगरसेवक यांनी सगळे सांगितलंय की ज्या प्रकारे आता पुढील वाटचाली कशा प्रकारे तलावाला स्वच्छ करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी अति गरजेची गोष्ट आहे तिथे मार्शल बसवण्यात येणार आहे. कोण पण चुकीची गोष्ट करत असेल तर इमिजिएटली त्याला रोखतात सुद्धा येणार आहे. ज्या प्रकारे हा तलाव गेले अनेक वर्षापासून इकडे आहे आणि इकडे मोठमोठे गणपती ह्या ठिकाणी विरारचे इकडे विसर्जन व्हायचं. सध्या इकडे ह्या तलावाची परिस्थिती अशी प्रकारे घाणेरडी झालेली आहे. मासे मेलेले, कासव मेलेले, त्याला जबाबदार कोण आहे संपूर्ण गोष्ट आता नगरसेवक आणि इकडचे स्थानिक नगरसेवक म्हणजे आताचे महापौर यांनी सुद्धा पुढाकार घेणार आहे आणि येणाऱ्या टायमामध्ये आज तलाव नक्कीच स्वच्छ आपल्याला दिसणार आहे. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही नक्की तुम्हाला पुढे दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.